सोशल मीडियावरती एक गोष्ट खूप जास्त बोलली जाते, ती म्हणजे अभिजित बरोबर की अंकिता बरोबर. अंकिता जे अभिजित बरोबर वागते ते चूक की बरोबर, याबद्दल खूप मोठी चर्चा आहे. बरेच लोकांची बरेच मतं आहेत. बरेच लोक जे आहेत ते असं बोलत आहेत की अभिजित जो आहे तो खूप भारी माणूस आहे. अभिजितने महाराष्ट्राचं मन जिंकलंय. अभिजितसारखा प्लेयरच नाही आहे. अभिजित एकदम मास्टर ब्लास्टर आहे. आणि अंकिता जी आहे ती अंकिता एकदम खूप खराब खेळाडू आहे. ती बिचाऱ्या अभिजितला टार्गेट करते. अंकितासारखी रोस्ट खेळाडू नाही असे बरेच लोक बोलत आहेत. आता नक्की काय खरं आहे आपण जे आहे ना प्रॉपरली एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे ज्या लोकांना अभिजितची खूपच जास्त माया येते किंवा अभिजितला बद्दल त्यांना खूपच जास्त प्रेम आहे त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तर चालेल. कारण माझ्या मते अभिजित सावंत हा डबल ढोलकी आहे. आता काही लोकांना सवय आहे की सारखं यायचं आणि अभिजित पुराण गायचं आणि अभिजित असा अभिजित तसा आणि त्याचं पीआरचं काम घेतलं तर लोकांना मॅनिपुलेट करायचं. म्हणजे ते पण उदाहरणं देऊन करायचं. तर अशा लोकांसाठी हा आपला काउंटर आहे असं तुम्ही समजा. तर काय काल काय झालं, अंकिता काय बोलली अभिजितला, भाई की तुझ्याबरोबर कॅप्टन आहे तर तिला विचार ड्युटी काय करायची. आता घरामध्ये 2 टीम पडलेले आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. घरामध्ये 2 टीम पडले तर दोघांनी आपापलं जे आहे ते जेवण बनवायचं आहे. अशा वेळेस अभिजित जर का अंकिताला हे विचारायला लागला की ब्रेकफास्ट काय करायचं, तर अंकिताने काय उत्तर द्यायला अपेक्षित होतं, तुम्हाला काय वाटतं? अंकिताने हे बोलायला पाहिजे का, चल ना तुझ्या टीमचं पण मी ब्रेकफास्ट बनवते, माझ्या टीमचं पण आपण दोघं मिळून ब्रेकफास्ट बनवूया, असं ती बोलू शकत नव्हती ना. तिने एकदम करेक्ट उत्तर दिलं ना, किंवा तुझ्याबरोबर कॅप्टन आहे तिलाच विचार की नक्की ड्युटी काय करायची, मला काय सारखं सारखं विचारतोय. आणि तुला जर का तिच्या गोष्टी एवढ्या आवडतात आहे तर मला सारख्या सारख्या गोष्टी येऊन काय बोलायची गरज आहे. त्यानंतर अंकिताने हे स्टेटमेंट दिलं की मी माझ्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला 2 ते 3 चान्स देते, त्याच्यानंतर चान्स देत नाही. आता माझा अभिजितवरती विश्वास नाही आहे. आता हे का बोलली तेही सांगतो. आता अभिजित नक्की काय करतोय ते बघा. अभिजित सावंत हा निक्की तांबोळीला बोलायला घाबरतोय. कारण निक्की तांबोळीने त्याला आठवडाभर जे आहे ते मॅनिपुलेट केले. त्याने एक स्टँड निक्की तांबोळी विरुद्ध घेतला आणि लगेच 1 तासानंतर तो निक्की तांबोळीशी गोड बोलायला लागला. निक्की तांबोळी बरोबर व्यवहार ज्ञानाच्या गोष्टी करतोय. निक्की तांबोळीला थंडी वाजली की जॅकेट काढून देतोय. तिला म्हणतो मला आनंद आहे तुझा आणि अरबाजचं चांगलं झालं की. आणि निक्कीच्या विरोधात घरातल्या लोकांनी एखादा काउंटर दिला तर तो काउंटर ज्यावेळेस निक्कीच्या विरोधात जात आहे असं दिसतो त्यावेळेस म्हणतो की मला काय सांगता यार, तुम्ही डायरेक्ट निक्कीला बोला. मग बाहेर जर का घरातली बाकी लोक चुकत असताना तू जर का एखादा स्टँड घेत असतील, जसं की आर्या बालिशाही या गोष्टीवर तू खूप मोठा स्टँड घेतला होता अभिजित सावंत, तसंच निक्की जर का चुकते किंवा निक्की घरामध्ये चुकीच्या गोष्टी करते ह्या गोष्टीवर तू कधी स्टँड घेणार. बरं, तू घेतलेला जो स्टँड होता त्या दिवशी लगेच 1 तासामध्ये कसं काय विसरला. मान्य आहे की बिग बॉसने बाई तुम्हाला जोड्यामध्ये बसायला सांगितलेलं आहे, सगळं करायला लावलेलं आहे, पण याचा अर्थ असा नाही ना की बाई तू तिच्या सगळ्याच गोष्टी ऐकतील. बाई ती त्याला 101% मॅनिपुलेट करते. काल जे आहे ते निक्की तांबोळी त्याला बोलताना ही दिसली की तुझ्या टीमने तुझी मदत नाही केली. मला चान्स होता तुझी मदत करून हिरो बनण्याचा, पण मी तुलाच पाठवलं कारण मला तुझी मदत करायची होती. पण बी टीमने तुझी मदत नाही केली. बी टीम तुझ्या विरोधातच आहे. अंकिताविषयी वाटेल त्या गोष्टी ज्या आहेत ते अभिजित समोर जे आहे ते निक्की बोलत असते. त्यावेळेस एक मैत्रीण म्हणून अभिजितने निक्की समोर अंकिताचा किती वेळा स्टँड घेतलाय? एकदा तरी स्टँड घेतलेला आहे का? नाही घेतला. इव्हन अंकिताने एवढा वाद असून अभिजित बरोबर डीपीला नॉमिनेट केलं पण अभिजितला वाचवलं. यातून तिने जे आहे ते तिची लॉयल्टी दाखवलेली आहे. अंकिताला हेच वाटतंय की जर का निक्की तांबोळी संपूर्ण घराला त्रास देते किंवा निक्की तांबोळी विरोधात एखाद्या आपण मुद्द्यावरती स्टँड घेतोय तर अभिजित आमच्या बाजूने का येत नाही. आणि ॲज अ टीम मेंबर म्हणून अंकिताची काही सुद्धा चुकीची अपेक्षा नाहीये. जर का अभिजित सावंतला निक्कीच्या विरोधात स्टँड घ्यायचा नसेल किंवा निक्कीच्या विरोधात बोलायचं नसेल तर मग अंकिताने त्याच्याबरोबर का राहावं. अंकिता सुद्धा एक इंडिव्हिज्युअल प्लेयर आहे आणि अंकिताला सुद्धा तिचा गेम खेळण्याचा अधिकार आहे. जर का अंकिताला स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम खेळण्याचा अधिकार आहे तर ती अभिजित सावंतला हे बोलूच शकते की आता मी त्याच्यावरती विश्वास नाही ठेवणार. कारण अभिजित सावंत हा डबल ढोलकी गेम खेळण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्याला काय अडचण आहे निक्कीच्या विरोधात स्टँड घ्यायला. म्हणजे तो निक्कीची भांडणं मिटवण्याचा एवढा का प्रयत्न करतोय. म्हणजे का तो घरामध्ये काय भांडणं मिटवण्यासाठीच आलाय, त्याला स्वतःचा काय असा गेम नाही राहिला का? काय विशेष म्हणजे मला असं वाटतं की तो जो आहे ना निक्की सीझन 14 मध्ये फायनलपर्यंत गेली त्या गोष्टीचे रिस्पेक्ट करून जो आहे ना तिच्याशी वाकड्यात जायचा जो आहे तो प्रयत्न करत नाहीये. ॲज अ टीम मेंबर म्हणून अंकिताने अभिजितकडून अपेक्षा ठेवणं काही सुद्धा चुकीचं नाहीये. जर का अभिजितने अंकिताला ही क्लिअर गोष्ट सांगितली की आता मी तुमच्या टीमचा भाग नाहीये तर अंकिता अशा गोष्टीची अपेक्षा अभिजितकडून ठेवणार नाही.
जर का एवढंच त्याला इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा आणि मैत्री करायची घरामध्ये, तर भाई तू बी टीममधून बाहेर पड किंवा अंकिताबरोबर मैत्री तोड आणि तू बाहेर जे आहे ते मैत्री कर. साधं सरळ लॉजिक आहे. कारण घरामध्ये खरी नाती अजिबात सुद्धा इस्टॅब्लिश होत नाही आहेत. घरामध्ये चाललेला आहे फक्त गेम. जर का गेमच बघायचा आहे तर तू निक्की बरोबर खेळ, अंकिताकडे येण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. उद्या तू असं करशील की बाई या बेल्टच्या बंधनातून तुटल्यानंतर परत अंकितापाशी येतील आणि बोलशील की बाई खूप वाईट झालं, मला खूप बोर झालं तिकडे, आणि परत निक्कीच्या विरोधात ज्यावेळेस स्टँड घ्यायची वेळ येईल त्यावेळेस तुझा आवाज बंद. आता काल टिश्यू पेपरचा सुद्धा मॅटर पाहिला तुम्ही. त्यामध्ये घरातील लोक बोलतात की निक्की जे वागते, घरामध्ये काम नाही करायचं म्हणते, ते चुकीचं आहे का बरोबर ते सांग. हा डायरेक्ट असं बोलतच नाही की निक्की चुकीचं करते. हा बोलतोय की जो चुकीचा करतोय ज्याचं तो भोगेल. पण हीच गोष्ट जर का छोटा पुढारीने केली असती किंवा आर्याने केली असती तर लगेच ती गोष्ट त्यांनी बोलून दाखवली असती. याचाच अर्थ काय की अभिजित सावंत हा निक्कीमय झालेला आहे. 15 मिनिटाचा स्टँड घेऊन नंतर लगेच थंडीचं नाटक करणाऱ्या मुलीला तो जर का जॅकेट देत असेल, यावरूनच तुम्ही समजा की तो किती जो आहे तो निक्कीमय झालेला आहे. त्यामुळे अंकिता एकदम इकडे करेक्ट आहे. अंकिताने उचललेले मुद्दे सुद्धा करेक्ट आहे. जसा अरबाज जो वैभव आणि जान्हवीला फसवतोय तसा अभिजित सुद्धा बी टीमच्या लोकांना फसवतोय असं मला सध्या स्थितीत तरी वाटत आहे. आणि बाकीचे लोक त्याची बाजू घेत आहेत आणि सांगत आहेत की बारीक बारीक गोष्टी काढून की त्यांनी जो आहे तो निक्कीच्या विरोधात स्टँड घेतलाय, त्यांनी तिच्याच नावाचं बटन दाबलंय किंवा निक्कीच्या विरोधात त्यांनी डायरेक्ट बेल्ट सोडून उभा राहिला होता आणि कधीच त्यांनी बी टीमशी लॉयल्टी सोडलेली नाहीये. अरे भाई, ती एक वेळ आल्यावरती लॉयल्टी सुटणार, आत्ताच नाही सुटणार. एक ना बूस्टिंग करायला लागतं ना कुठल्याही गोष्टीचं. म्हणजे ती गोष्ट अशी घोळायची आणि अचानक खप्प दिसणार धोका द्यायचा. अभिजित सावंत त्या प्रकारची गोष्ट जी आहे ती बी टीम बरोबर करू शकतो आणि ती गोष्ट अंकिताने आधीच ओळखलेली आहे. म्हणजे काय बी टीमने वाट बघत बसायचं का अभिजित सावंत आम्हाला कधी धोका देतोय त्याची? जर का त्यांना आधीच काही गोष्टी कळत आहेत तर त्यांनी त्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलायला पाहिजेत ना, आणि त्या गोष्टी ते लोक बोलत आहेत. त्यामुळे हे जे PR जे चाललेलं आहे ना, म्हणजे तुम्ही समजून घ्या कोण काय करतंय ते. माझा इशारा पण समजला असेल तुम्हाला. तर रॉयल गोष्टी बोला यार, जे खरं आहे ते बोला. बाकी अशा गोष्टी बोलून लोकांना मॅनिपुलेट करायचं काम नका करू. बाकी तुम्ही लोक हुशार आहात, तुम्हाला माझ्यापेक्षाही जास्त गोष्टी कळतात. त्यामुळे तुम्हीच ठरवा अंकिता बरोबर आहे का अभिजित बरोबर आहे. मी माझं मत सांगितलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल कमेंटमध्ये लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.